नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी मराठी नवीन अभ्यासक्रम माझे गाव चित्रवर्णन पाहणार आहोत। तुम्हाला येथे एक चित्र दिलेले आहे, त्यावरून तुम्हाला चित्रवर्णन करायला सांगितलेले आहे। चला तर मग सर्वात प्रथमच्या चित्राचे चित्रवर्णन पाहूया। सर्वात प्रथमच्या चित्रामध्ये एका सुंदर गावातील सकाळचे दृश्य दर्शवते। या भागात एक वृद्ध गृहस्थ आणि एक महिला एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत। गृहस्थांनी पांढरा सदरा, धोतर आणि डोक्याला फेटा बांधलेला आहे, तर महिला निळ्या रंगाची साडी नेसली आहे। सर्व घरामध्ये मधोमध एक मोठे वडाचे झाड दिसत आहे। मुले अंगणात खेळत आहेत। सगळीकडे शांतता वाटत आहे। दुसऱ्या चित्रामध्ये एका खेड्याचे चित्र आहे। चित्रामध्ये मागे उंच डोंगर आणि त्यावर पांढरे ढग दिसत आहेत। आजूबाजूला खूप झाडे असून वातावरण अतिशय प्रसन्न आणि शुद्ध वाटत आहे। आकाशात पक्षी उडताना दिसत आहेत। घरासमोर मोर दिसत आहे। चित्रात शेतकरी शेतात राबताना दिसत आहे। एक शेतकरी बैलाच्या मदतीने नांगरणी करत आहे, तर दुसरीकडे एक स्त्री शेतात काम करत आहे। शेतात पाण्याची उत्तम सोय दिसत असून तेथे भात शेती किंवा इतर पिके लावलेली असावीत असे वाटते। चित्रामध्ये शाळेतील मुले गणवेश घातलेली दिसत आहे। ती शाळेत जात आहे किंवा शाळेतून परत येताना दिसत आहेत। चित्रामध्ये बैल, गाय आणि शेळी असे पाळीव प्राणी दिसत आहेत, जे ग्रामीण जीवनात अविभाज्य भाग आहे। एक व्यक्ती सायकलवरून जाताना दिसत आहे, त्यावरून गावातील साधी राहणीमान समजते। या व्यतिरिक्त तुम्ही येथे चित्रात दिसणाऱ्या अनेक शेतीविषयक कामांची माहिती लिहू शकता। पुढील सर्व स्वाध्यायांची उत्तरे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।